पहा, टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी अगदी सहज आणि कमी वेळामध्ये कशी बनवायची, तर त्यासाठी मी पुढे स्टेप्स सांगते आहे. मस्तपैकी भाकरी फुगून तयार होते. आता बघा मैत्रिणींनो, हे ज्वारीचं पीठ मी मळून घेतलेलं आहे. सगळंच काय व्हिडिओमध्ये दाखवणे मला शक्य झालं नाही आहे, पण मी हे फक्त 2 भाकऱ्या करणार आहे ना. थोडं घाईमध्ये आहे, आज संडे आहे ना, तर मी ज्वारीची भाकरी करते आहे चिकनच्या रस्स्याबरोबर. ज्याला आवडत असेल ते तांदळाची आणि बाजरीची पण खाऊ शकतात, पण मी ज्वारीची भाकरी पीठ फक्त नॉर्मल पाण्यामध्ये मळून घेतलेलं आहे आणि ही आता मी थापून घेते आणि भाजताना पण तुम्हाला दाखवते. म्हणजे कंप्लीट थाली मला एक दाखवता येईल असा प्रयत्न चालू आहे. तर अशा पद्धतीने मी अर्धी जी भाकरी आहे ना इतपत, ती हातावरती अशी थापून घेते आणि त्याच्यानंतर मग असे ताटामध्ये थापते. तुम्ही पोळपाटावर सुद्धा लाटून घेऊ शकता, पण 2 भाकऱ्यांसाठी मी तेवढं काय करत बसत नाहीये खटपट. तर मी असं नॉर्मल आपल्या हाताने फिरवून घेते. आणि ज्वारीचं पीठ नरम असतं, त्यामुळे लाटण्या इतपत काही कडक त्या भाकऱ्या नसतात. काही वेळेला तांदळाची उकडीची जी भाकरी असते ना, ती तशी थापून घ्यावी लागते आणि मग लाटण्याने पसरवायची गरज पडते. जसं ही ज्वारीची कशी आहे, पटापट होत जाते, शेकते पण अगदी व्यवस्थित. तांदळाच्या भाकरीला थोडा वेळ लागतो पीठ मळायला, हे एकदम इझी आहे. आणि जेव्हा घाईच्या वेळेला मला शक्य होतं तेव्हा मी ज्वारीचीच भाकरी बनवते. आता ऑलमोस्ट होत आली आहे, तवा गरम केलेला आहे आणि एक भाकरी मी फक्त तुम्हाला दाखवणार आहे. माझ्याकडे टोटल 2च भाकरी आहेत, आम्ही मेंबर थोडे कमी आहे घरामध्ये. तर तुम्ही जास्त प्रमाणात भाकरी असतील ना, त्यावेळेला जास्त प्रमाणात पीठ उकडसुद्धा घेऊ शकता. मला 2साठी गरम पाण्याची काही आवश्यकता भासली नाही, त्यामुळे मी डायरेक्ट मळल्यानंतर तुम्हाला हे दाखवलेलं आहे. सो बघा, तुमची साईज थोडी मोठी असेल, मी मीडियम साईजची भाकरी बनवते. काही जणी खूप मोठी बनवतात, तेवढी काही मी मोठी बनवत नाही. उंडा तुम्ही बघितला असेल, छोटा होता गोळा. आता ही आपली भाकरी आहे ना, थापून तयार आहे. मी आता ती भाजून दाखवते तुम्हाला, ठीक आहे. तवा एकदम व्यवस्थित गरम झालाय असं तुम्ही हाताने चेक पण करू शकता की गरम झालाय का. आणि मंद आचेवरच भाकरी छान शिजते, नाहीतर मग तडकल्यासारखी होते. तर आता ही भाकरी आहे ना, ही जी थापलेली साईज आहे ना, ही बाजू ती आपण खाली उलटवणार आहोत, म्हणजे तव्याच्या बाजूला. सर्वच महिला भाकरी करत असतील, पण ज्या काही नवीन आहेत, नवीन लग्न झालेल्या किंवा नवीन मुली अशा कॉलेज मेट, तर त्यांच्यासाठी मी ही टिप सांगते. त्यांनी ही बाजू आहे ती तव्याच्या साईडला घालायची आहे. तर उचलताना काळजी घ्यायची, अशा पद्धतीने उचलायची, अगदी अलगद उचलली जाते. आणि हा तवा आहे ज्या लेवलला आपल्याला गरम करायचं आहे ना, टेम्परेचर जेवढं हवंय ते आपण चेक असं करू शकतो. तर ते व्यवस्थित चेक केलंय मी आणि अशा पद्धतीने ही टाकलेली आहे. आता थोडंसं पाणी घेते मी हातामध्ये, तुम्ही भांड्याने घेऊ शकता, पण मला अंदाज आहे म्हणून मी असं घेते आणि तेच फक्त इथे पसरवते. पाणी सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्या, तरच भाकरी व्यवस्थित शेकते. कदाचित काही ठिकाणी आपल्याकडून असं थापते वेळेला काय होतं की एकाच ठिकाणी बोट लागतं आणि तिथे खड्डा तयार होतो. तर तो तुम्ही नॉर्मल असा करू शकता लेवलला. आणि आता बघा, फ्लेम मी वाढवली आहे थोडीशी. भाकरी ज्या पद्धतीने आपल्याला शेकवायची आहे त्या लेवलला आलेली आहे. आता मी उलटवून घेते. कडा अशा सोडवून घ्या, ज्या नवीन असतील त्यांच्यासाठी, जुन्या असतील त्यांच्यासाठी मला सांगायची काही गरजच नाहीये. आणि या पद्धतीने मी आता ही उलटवून घेतलेली आहे. बघा, आता गॅस वाढवला आहे मी यासाठी की ती लवकर शेकावी. तोपर्यंत मी दुसरी थापून घेते. काही जणी आगीवर शेकवत असतील, पण मी हा भिडाचा तवा याच्यासाठी वापरते की मला आगीवर शेकवायची गरजच नाही पडत, एवढा व्यवस्थित तो गरम होतो. तर आता बघा, ही शेकत आली आहे. या साईडने थोडी चिकटली जाते, तर तुम्ही काळजी घ्या. डायरेक्ट उलथन घेऊन असं पलटी मारू नका. थोडी शेकली आहे असा अंदाज आला ना, असं हाताने वगैरे चेक करू शकता. ज्यांना सवय नाहीये त्यांनी असा प्रयत्न अजिबात करू नका. आता बघा, मी दाखवते. मला अंदाज आहे म्हणून मी आता डायरेक्ट असं उलथन वापरला आहे. तुम्ही असं डायरेक्ट करू नका. आता बघा, प्रॉपर मी ही जी बॉर्डर आहे ना, इकडचा हा जो भाग आहे ना, हा जो तुम्हाला इथे दिसतोय, तो व्यवस्थित शेकला पाहिजे, तरच भाकरी पचते.
अर्धवट असं उलटवली ना मग ती कच्च्यासारखी लागते आणि ती भाकरी व्यवस्थित शेकलेली नसतेच. तर तुम्ही प्रयत्न करा की अशा पद्धतीने भिडाच्या तव्यामध्ये, किंवा तुमचा निर्लेपचा पॅन असेल तर बेस्ट आहे, पण भिडाच्या तव्यामध्ये भाकरी प्रॉपर शेकते. तर अशा पद्धतीने मी शेकून घेतली आहे. तुम्ही आगीवर शेकवत असाल तर लगेच आगीवर धरू शकता, पण मी आगीवर असं धरत नाही गॅसच्या फ्लेमवर. चुलीवर तेवढं जमतं, पण चुलीवर सध्या तरी काही शक्य नाही. जेवढं शक्य होते मी दाखवण्याचा प्रयत्न करते. आता बघा ही मी तुम्हाला अशी पलट्या साईडने दाखवते. अशा पद्धतीने शेकली. आता ही मी याच्यात अशी टाकते, तर त्या बाजूने सुद्धा ती व्यवस्थित शेकली जाईल. आणि बघा इथे आता हा फुगा आला आहे, फुगते आहे भाकरी. तर काही ठिकाणी आहे ना पातळ असते, त्यामुळे त्याची वाफ जाते. तर त्यावेळेला तुम्ही काय करा, उलटं असं घ्या आणि त्याने ते कव्हर करून घ्या. तिथून तुम्ही प्रेस केलात की दुसरीकडून सुद्धा तसं होऊ शकतं, पण जेवढं शेकवता येईल तेवढी असं तव्याच्या सहाय्याने शेकून घ्या. आगीवरच धरायला पाहिजे असं काय नाही. तर तुम्ही बघते आता फुटपत माझी भाकरी शेकलेली आहे. तर हे बघा अशा पद्धतीने माझी ही भाकरी पूर्ण शिजलेली आहे. म्हणजे कुठूनही अर्धवट कच्ची वगैरे अशी नाहीये. बघा टम्म फुगली आहे. जसं तुम्ही बाकी ठिकाणी पण बघत असाल की भाकरी फुगावी म्हणून काय काय ट्रिक्स वगैरे वापरतात, तसं मी काही वेगळं केलेलं नाहीये. एक साईडनी मला थोडं वाटलं शिकायची गरज आहे. तर या पद्धतीने आपली अगदी मस्तपैकी भाकरी तयार आहे. ठीक आहे.